नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण मराठीमधील सर्वात महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे स्वर। या घटकावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारतातच। एकदम सोप्या पद्धतीत ट्रिक्सनुसार एकदम सोप्या पद्धतीत आपण हा घटक अभ्यासणार आहोत। मराठीमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वराची संख्या आहे 12, हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला विचारलं की आधुनिक स्वरांची संख्या किती, तर आधुनिक जे स्वर आहेत, आधुनिक स्वर, तर विद्यार्थी मित्रांनो ते किती आहेत? 14 आहेत। आता हे 14 मध्ये दोन स्वर वाढलेले आहेत, अ आणि अ। हे मराठीतील जे 12वीचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये याचा संदर्भ आलेला आहे। अ आणि अ हे दोन स्वर वाढल्यामुळे आपल्याला त्याची संख्या 14 झाली। जर विचारलं तुम्हाला मराठीतील स्वर किती, तर 12च लिहायचे। पण असं विचारलं की आधुनिक स्वर किती आहेत, तर 14 लिहायचे। तर आता आपण हे पाहू। बघा मराठीतील स्वर कोणकोणते आहेत? अ, आ, ई, उ, रू, ए, ओ, औ। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2, 4, 2, 6, 2, 8, 10, 2, 12 हे मराठीतील काय आहेत? स्वर आहेत। बघा ह्याच्यावरूनच विद्यार्थी मित्रांनो आपली बाराखडी ठरलेली आहे। बाराखडी मधले जे काना असेल, मात्रा असेल, वेलांटी असेल, हे ह्यांच्यावरून ठरलेली विद्यार्थी मित्रांनो मराठीतील स्वर किती? मग 12। आता ह्याचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो, स्वराचे प्रकार आहेत। स्वराचे प्रकार मराठीच्या व्याकरणामध्ये 3च दिलेत। कोणकोणते? ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर। आणखी 2 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण स्वरांचे प्रकार आपण पाहू। आता हे जे 12 स्वर आहेत याची विभागणी केलेली आहे कशामध्ये? बघा ह्रस्व स्वर, ओके। दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर, ओके। त्याच्यानंतर प्रकार आहे सजातीय स्वर, ओके। विजातीय स्वर, विजातीय स्वर आणि पुढचा आणि 5वा प्रकार आहे संयुक्त स्वर। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशाला म्हणतात ह्रस्व स्वर? ज्याचा उच्चार करत असताना आखूड उच्चार होतो। अ, ई, उ, रू, ह्या 5 स्वरांचा उच्चार हा आखूड होतो, म्हणजे आखूड उच्चार। ज्या स्वराचा उच्चार हा आखूड होतो, आखूड उच्चार होतो, त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात। कोणकोणते? मग अ, ओके, ई, ओके। त्याचबरोबर उ, हे आखूड उच्चार होतो। त्याचबरोबर रू आणि रू, हे जे 5 आहेत विद्यार्थी मित्रांनो हे ह्रस्व स्वर आहेत, ओके। ह्या स्वरांना ह्रस्व स्वर असे म्हणतात। ज्या स्वरांचा उच्चार करत असताना आखूड उच्चार होतो त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात। आणि किती आहेत ते? 5 आहेत, ओके। आता दीर्घ स्वर, कोणते दीर्घ स्वर? आ, ओके, ई, उच्चार करायला वेळ लागतो। उ, बरोबर आहे की नाही? ज्याचा उच्चार कसा असतो? लांब असतो, उच्चार लांब असतो, त्यांना काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? दीर्घ स्वर असे म्हणतात, ओके। लक्षात आलं? ज्या स्वरांचा उच्चार हा आखूड उच्चार होतो, अ, ई, उ, रू, त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात। दीर्घ स्वर ज्यांचा उच्चार करत असताना लांब उच्चार होतो, आ, ई, जोर द्यावा लागतो आपल्याला, उ, जोर द्यावा लागतो त्याच्यावर, अशा स्वरांना दीर्घ स्वर असे आपण पाहिलं। आता दीर्घ स्वर म्हणजे काय? दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्यांचा उच्चार असा लांब होतो। आणि मराठीमध्ये दीर्घ स्वर किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 3 आहेत। पुढचा प्रकार आहे स्वरांचा सजातीय स्वर। सजातीय म्हणजे काय? दिसायला पण सारखे असतात, भाऊ असतात, लक्षात ठेवायचं। भाऊ ट्रिक्स, भाऊ दिसायला सुद्धा सारखे आहेत। मोठा भाऊ, लहाना भाऊ, मोठा भाऊ, लहाना भाऊ। कसं? अ, आ,
ई ई उ ऊ. बघा दिसायला पण सारखेच. लहाना भाऊ मोठा भाऊ, लहाना भाऊ मोठा भाऊ, लहाना भाऊ मोठा भाऊ, म्हणजे भाऊ भाऊ असतात ते सजातीय स्वर. मराठीमध्ये सजातीय स्वर या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, हे भाऊ भाऊ असते, दिसायला पण सारखेच. बघा उच्चार करायला एकाचा कमी वेळ लागतो, एकाला जास्त लागतो. आ ई ई उ ऊ. मग हे काय आहेत, मराठीतील सजातीय स्वर आहेत. एकाच जातीतले आहेत, एकच आहेत, भाऊ भाऊ आहेत, सारखे दिसायला, त्यांना सजातीय स्वर असे म्हणतात. आता पुढं आहे विजातीय स्वर. मित्र वेगवेगळे घरातले म्हणायचं. ओके, हे भाऊ नाहीत. ओके, वेगवेगळे कोणतेही घेऊ शकतात. मग याच्यामध्ये अ ई ई उ ऊ आ. बघा वेगवेगळे, दिसायला बी वेगळे, जोडी बी वेगळी आहे, उच्चार बी वेगळे आहेत. म्हणजे हे काय येतं, मित्र लक्षात ठेवायचं. ओके, हे लक्षात कसं ठेवायचं, हे मित्र आहेत, वेगवेगळ्या घरातले आहेत, हे एकाच घरातले आहेत, भाऊच आहेत, दिसायला बी सारखे आहेत, सेम टू सेम. मोठा भाऊ लहाना भाऊ, मोठा भाऊ लहाना भाऊ, मोठा भाऊ लहाना भाऊ. हे काय सजातीय स्वर आहेत. विजातीय म्हणजे काय, वेगवेगळे, दिसायला बी वेगळे आहेत, उच्चार बी वेगळा आहे, सगळंच वेगळं आहे. आता राहिला पुढचा प्रकार संयुक्त. संयुक्त स्वर कशाला म्हणतात, संयुक्त स्वर कोणकोणते आहेत, ए ऐ ओ आणि औ. ह्यांना संयुक्त स्वर काय म्हणतात, कारण हे स्वर बनत असताना ह्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त स्वरांचा मिळून हा स्वर तयार झालेला आहे, म्हणून त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. मग बघा हे कसं तयार झालंय. ओके, अ अधिक छोटी किंवा मोठी ए असं तयार झालेलं आहे. म्हणजे दोन स्वरापासून तयार झालेला आहे, म्हणून त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. संयुक्त म्हणजे दोन पासून तयार झालेला आहे. म्हणजे पुढं आहे ए. कसं तयार झालेलं आहे, आ अधिक ई अधिक ई ऐ. ओके, अशा प्रकारे ए ऐ हे दोन स्वरापासून तयार झालेले आहेत, म्हणून त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ओ पण पहा, ओ कसं तयार झालंय, अ अधिक उ किंवा ऊ. ओके, अशा प्रकारे उकळाचं ऊ, ऊसाचं ऊ पासून हे तयार झालेलं आहे. अ अधिक उ अधिक ऑब्लिक ऊ याच्यापासून हे तयार झालं आहे. पुढं आहे औ. ओके, कसं तयार झालंय, आ अधिक उ ऑब्लिक ऊ. अशा प्रकारे हे औ ए ऐ ओ औ हे दोन किंवा दोन स्वरापासून तयार झालेले आहेत, म्हणून त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, स्वर म्हणजे काय, ज्या ध्वनी तोंडामधून बाहेर पडत असताना कोणत्याच अवयवांना जिभेचा स्पर्श होत नाही, त्यांना स्वर असे म्हणतात. बघा अ आ ई ई उ रू लू ए ए ओ औ. कुठं स्पर्श होतो का, अजिबात होत नाही. जीभ धरून जरी म्हणलं तरी अजिबात स्पर्श होत नाही. अशा ध्वनींना स्वर असे म्हणतात. स्वराचे प्रकार किती आहेत, मग 5 आहेत. किती तर 5. कोणकोणते, रस्व स्वर त्याचा उच्चार आखूड होतो, दीर्घ स्वर त्याचा उच्चार लांब होतो, सजातीय स्वर भाऊ भाऊ आहेत, अ आ ई ई उ ऊ. विजातीय स्वर वेगळ्या घरातले आहेत, मित्र आहेत, अ ई ई उ ऊ उ आ. हे काय आहेत, विजातीय स्वर आहेत. आणि संयुक्त स्वर, जे स्वर दोन स्वरांनी मिळून तयार होतात, त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. या ठिकाणी दिला आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकतात. आता आपण बघू काना मात्रा वेलांटीन बाराखडी कशी तयार झाली. हे लय खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्याच्यापासूनच कशी बाराखडी तयार झाली, काना कशाला म्हणतात, मात्रा कशाला म्हणतात, हे आपल्याला याच्यावरून पाहायचं आहे. बाराखडी कशी तयार झाली. ओके, बघू आता विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहू बाराखडी कशी तयार झाली, शब्द कसे तयार होतात, वाचनाची सुरुवात तुमची कशी झाली, आतापर्यंत शिकलात पण कशी तयार झाली आपल्याला माहीतच नाही. काना म्हणजे काय, वेलांटी म्हणजे काय, उकार म्हणजे काय, आणि कसा तयार झाला, कसा उच्चार करायचा, प्रॉपर त्याचा उच्चार कसा करायचा. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ आहा. तुम्ही म्हणता सर याच्यातलं रू आणि लृ कुठे गेलं, तर बाराखडीमध्ये याचा समावेश होतं नाही. याचं पृथक्करण तुम्हाला मगाशी सांगितलं. ऋचं कसं येते, ऋषी केश पृथ्वी कृष्णा. आणि लृपासून एकच आहे, हे नष्ट होत चाललेलं आहे, हे कमी होत चाललेलं आहे. ह्याच्यामुळे हे शब्द कमी प्रमाणामध्ये वापरला, त्याच्यामुळे ह्यांचा उच्चार किंवा ह्यांच्यापासून शब्द हे बाराखडीमध्ये येतं नाहीत. मग आता ह्याच्यापासून कसं तयार झालंय, काना मात्रा वेलांटी. आता आपण पाहू. बघा या ठिकाणी कसं आहे, फक्त एकच आहे. ओके, त्याच्यामुळं हा आ. ओके,
कसा आहे ई म्हणजे काय पहिली वेलांटी ओके ई कमी उच्चार आहे कमी जोर द्यावा लागतो आखूड उच्चार आहे दुसरा आहे ई म्हणजे दुसरी वेलांटी ऊ म्हणजे पहिला उकार दुसरा ऊ ऊ जास्त उच्चार आपल्याला करावा लागतं एक मात्रा ए दोन मात्रे कै 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 ओके वैष्णवी वै 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 बरोबर आहे की नाही पुन्हा ओ म्हणजे काय एक काना एक मात्रा ओ जेवायलाच ओ ओके याच्यानंतर ओ मग काय या ठिकाणी हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे ओ या ठिकाणी एक जरी असं लिहिलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो ओके समजण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे पुन्हा आहे एकच ओके पुन्हा आहे आहा अशा प्रकारे बाराखडी तयार झालेली आहे कसं बघा मग आता या ठिकाणी आपण बघू कची एक क एकच आहे पुन्हा का एक काना की कला पहिल्या वेलांटी की उच्चार आकुडे जरा दुसरी की जोर द्यावा लागतो आपल्याला दुसरी वेलांटी की उकार कू कमी उच्चार आखूड कू पुन्हा दुसरा उकार कू जोर द्यावा लागतो के पुन्हा कै 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 वैष्णवी पैंजण असं पुन्हा को आला का नाही एक ओके कौशल्या ओके असं पुन्हा कंग आणि कहा अशा प्रकारे बाराखडी तयार झालेली आहे पुन्हा आता नवीन बाराखडी आली विद्यार्थी मित्रांनो त्याला बाराखडी म्हणत नाहीत त्याला म्हणतात 14 खडी त्याला काय म्हणतात 14 खडी त्याच्यामधले इंग्रजीमधले संपर्कामुळे 2 स्वर आलेले आहेत ॲ आणि अ क्या आणि क्वा याच्यामध्ये समाविष्ट करायचे कुठं करायचे हिथून पुढं ओके ह्याच्या पुढं हे रू आणि रूच्या पुढं किंवा हे तर जरी आपण केले हे ए इथं ॲ आणि अ जरी इथं जरी समाविष्ट केलं तरी हे 14 खडी या ठिकाणी तयार होते ॲ आणि अ याच्यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो ओके हे मराठीतून इंग्रजीतून आलेले आहेत या ठिकाणी न करता या ठिकाणी केली तरी चालतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता ए ओ या ठिकाणी ॲ ओ औ असं या ठिकाणी होणार आहे म्हणजे हे 14 खडी या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारे जर विचारलं तुम्हाला मराठीतील स्वर किती तर 12 आणि आधुनिक स्वर विचारलं तर हे 2 म्हणून आधुनिक स्वर किती तर मग 14 ओके अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो स्वर म्हणजे काय स्वराचे प्रकार कसे त्याचं आहे कसा उच्चार आहे कसं लक्षात ठेवायचे तुम्हाला एकदम ट्रिक्सनुसार सांगितलेलं आहे काना मात्रा वेलांटी उकार एक मात्रे 2 मात्रे एक काना 1 मात्रा 1 काना 2 मात्रे अनुस्वार विसर्ग म्हणजे ते स्वरादी आहे त्याच्यापासून कशा प्रकारे बाराखडी तयार झालेली आहे तुम्हाला सांगितलेलं आहे असेच सोप्या पद्धतीतले ट्रिक्सनुसार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील ओके धन्यवाद